पडक्या बंगल्यातील रात्र भाग 2. रोहितला एका कोपऱ्यात जुना फुटलेल्या आरशाचा तुकडा दिसला. त्याने तो उचलला, पण त्याच क्षणी आरशात त्याला आपल्याशिवाय आणखी एक स्त्रीचा चेहरा दिसला. पांढऱ्या केसाची, रागाने लाल झालेल्या डोळ्याची स्त्री. त्याने किंचाळून आरसा फेकून दिला. तो फुटला आणि त्याचे तुकडे तुकडे झाले. पण आश्चर्य म्हणजे खाली पडलेले तुकडे आपोआप फुटत होते आणि त्याच्या आणखी बारीक तुकडे तयार होत होते. पूर्ण चुरा होईपर्यंत ते तुकडे होतच होते. सर्वजण तेथून पुढे निघाले आणि एका खोलीत आले. तेथे जुनाट फर्निचर होते. त्या सर्वांच्या येण्यामुळे ते फर्निचर जणू बिथरले आणि कर्र कर्र आवाज करत इकडे तिकडे सरकू लागले. समोरच्या आरामखुर्चीवर विराजला खिडकीतून आलेल्या विजेच्या प्रकाशात पांढऱ्या साडीत एक स्त्री बसलेली दिसली. तिचे डोळे खोल विहिरीसारखे गूढ होते. तसेच छतावर एक आकृती चिकटलेली होती, जिच्याकडे कुणाचेच लक्ष नव्हते. आपण येथे थांबलो तर मरू, चला बाहेर सर्वजण, तो जोरात ओरडला आणि ते पुन्हा हॉलमध्ये आले. पण बंगल्याचा मुख्य दरवाजा आतून बंद झाला होता. बंगल्यातून बाहेर गेले तरी फारसा उपयोग होणार नव्हता, कारण बाहेर वादळ, वारे आणि पाऊस सुरू होता. बाहेरून पडून ते कोठे जाणार होते? त्यांना जाणवले की हा बंगला एका रहस्यमय शक्तीने ग्रासलेला आहे. एका कोपऱ्यात एक जुनी डायरी होती. तन्वीने ती उचलली आणि टॉर्चच्या उजेडात वाचायला सुरुवात केली. त्यातील प्रत्येक पान लाल अक्षराने लिहिलेले होते. या बंगल्यात एकदा प्रवेश केला, कुणीही बंगल्याबाहेर जिवंत जाऊ शकत नाही. जो येथे येतो तो माझा होतो. त्यांच्या आजूबाजूला सर्व बाजूंनी अचानक जोरजोरात पावलांच्या चालण्याचे आवाज ऐकू येऊ लागले. आवाज जवळ येत होता. सगळ्यांनी एकत्र बंगल्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, पण शक्य झाले नाही. दरवाजा बंद होता. तो उघडायचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. गडबडीत दोन्ही टॉर्च हातातून खाली पडल्या. काळा अंधार पसरला. बंगल्यात एक भयानक आरडाओरडा झाला आणि अंधारात एकेक जण गायब होत गेला. आता तेथे फक्त अंधार उरला होता. एखादी वीज चमकली आणि त्याचा प्रकाश खिडकीतून आत आला, तेव्हा तिथे फक्त झुंबर हलताना दिसत होते. काही दिवसांनंतर त्याच मार्गाने जाणाऱ्या एका कुटुंबाला गाडी नादुरुस्त झाल्याने त्या बंगल्यात आश्रय घ्यावा लागला. तेव्हा त्या कुटुंबातील तरुण मुलगा हॉलमधल्या काळपट भिंतीवर लावलेली चारही चित्रे बघितल्यावर 5व्या नवीन चित्राकडे वळला. त्या चित्रात झुंबराच्या खाली 5 मित्र दिसत होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भीतीदायक किंकाळी होती आणि त्यांना एकत्र दोरखंडाने खुर्चीला बांधून ठेवले होते आणि त्यांच्या समोर एक खुर्चीवर एक मानवी आकृती बसली होती. टॉर्चच्या प्रकाशात त्याच्याकडे बघत तो तरुण मुलगा त्याच्या आईला म्हणाला, एकेकाळी कोणीतरी दुःखी व्यक्ती या बंगल्यात राहिली असेल. कदाचित चित्रकार. कहाणी कशी वाटली? लाईक आणि शेअर करून सांगा. कमेंट करा.